लग्न म्हणजे एक संस्कार आहे, हा काही करार नाही आहे. आता सध्या तरी हा करारच चालला आहे या गोष्टीतून. पण याच्या पुढे मला असं वाटतं की हा जो वधूवर परिचय मेळावा आहे, या वधूवर परिचय मेळाव्यातून पुढे जाऊन काही विवाह चांगले जुळतील आणि ते आनंदाने पुढे जाऊन त्यांचा संस्कार करतील अशी मी सद्भावना व्यक्त करतो. तसेच एक आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच वेळा असे एक अनुभव आले की लग्न टिकून राहण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढले आहे. आता याचं कारण हे आपणच शोधलं पाहिजे. असंच एकदा एक वर्षापूर्वी एक मुलगी जी माझ्याकडे रुटीनली ओपीडीला येत असत, त्या मुलगीचं लग्न ठरलं. ती येऊन सांगून गेली की सर माझं लग्न ठरलं, नमस्कार वगैरे करून गेली. तिचा नवरा होता बेंगलोरचा आणि ती होती पुण्यामध्ये कामाला. दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर होते. 6 महिन्यानंतर ते परत एकत्र आले गावी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि तेवढ्या वेळात 6 ते 7 दिवसातच त्यांचं काहीतरी भांडण लागलं. परत ती 6 ते 7 मध्ये परत त्याच्यानंतर एकदा ओपीडीला दाखवायला आली. तिला विचारलं, बाई कसं चालू आहे तुझं सर्व? तर त्याच्यावरती म्हटली की सर नाही आहे, आता सर्व काही बिघडलंय. मग मी विचारलं, बाई काय झालं तुझं असं, की काय बिघडायचं काय कारण आहे? तर ती म्हणाली की नाही सर आमचं घरी पटतच नाही आहे. म्हटलं कोणाचं पटत नाही आहे? पण म्हटली की घरातल्यांचं इकडं आल्यापासून माझं काही त्यांच्याशी पटत नाही आहे. आणि त्याच्यावर मी म्हटलो की किती महिने झाले तू इथे येऊन? तर नाही म्हटली सर एक 15 दिवस झाले. मी म्हटलं तुला 15 दिवसात तुमच्या घरातल्या लोकांचा काय स्वभाव समजला की ज्याच्यामुळे तुझं पटत नाही आहे आता? नाही नाही, ती म्हटलीच नाही सर ते भांडणच होतात सरळ सरळ. मग मी म्हटलं की बाई 6 महिने बाळाला चालायला तरी 6 महिने लागतात, त्याला आई आहे हे समजायला 6 महिने लागतात. तर तुला 6 दिवसात कसं समजलं की तुझं पटत नाही आहे हे? तू म्हटलं जा अशीच परत, तुझ्या सासूबाई सांगतात तसं ऐक, बघ काही होतं का, नाही झालं तर आपण पुढच्या वेळेला विचार करू. ठीक आहे म्हटली सर जाते तुमचं ऐकून एकदा, नाही झालं तर बाकी मग तुम्ही यायला लागणार सोडवायला. म्हणलं नक्की येऊ आपण. गेलो. परत एक दुसऱ्या महिन्यात आली, परत विचारलं की कसं आहे तुझं? नाही आहे सर व्यवस्थित आहे, ठीकठाक चाललंय. म्हणलं कसं काय? काय नाही, ते सासूबाई सांगतात तसं काम करते, मला जे जमत नाही ते सासूबाईंना सांगते की नाही तुम्ही करा, काही अडचण नाही. आता त्या व्यवस्थित असतात. मग आता तर म्हटले मी घरी साडीच घालते आणि आता मला सासूबाई स्वतः सांगतात की नाही आता आमच्या घरी गाऊन घातला तर आणि ड्रेस घातला तरी चालतो. म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्यामध्ये सुधार केला तर बाकी नक्कीच या गोष्टी पुढे भविष्यात टाळल्या जातील. आता ह्यासोबत असं म्हटलं तर त्या मुलीला असं नाही की मी मुलींनाच बोलतोय, त्यामध्ये मुलांच्याही थोड्याफार चुका असतात, नाही असं नाही, आणि बरोबरही असतात. याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की घरातल्या सासू सासऱ्यांना सांभाळणं. आता हे तर ते प्रत्येकाची गोष्ट आहे की बाबा ते जर त्याच्या आई वडिलांनी जर त्याच्या आई वडिलांना सांभाळलं असेल तर त्या मुलाला सांगावं लागत नाही की बाई बाबू तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या आई वडिलांना सांभाळायला लागेल. कारण काय की महाराष्ट्रात जवळपास 1156 हिंदू लोकांचे वृद्धाश्रम आहेत. त्यामध्ये जवळपास एक 17,000 वृद्ध राहतात. आणि हे खंत बाब आहे की या वृद्धाश्रमात जे 17,000 वृद्ध राहतात ते सगळे हिंदू आहेत, त्याच्यामध्ये एकही मुस्लिम नाही आहे. आता याचंही कारण आपणच शोधलं पाहिजे. आता काय होतं बघा की लग्न झालं की लग्न झालेल्या दिवशीच आईचा फोन मुलीला जातो, बाई कसं आहे ती, आणि आपण दिलेली साडी तुझ्या सासूने घातली काय, की किंवा घरात काय जे चाललंय ते योग्य चाललंय का? तो तिकडनं मुलगी सांगत असते नाही नाही व्यवस्थित नाही चाललं माझं. 1-2 दिवसात काय समजतं तुम्हाला व्यवस्थित चाललं का नाही? मान्य की आईची माय ही खूप आहे,
मुलगीवर आणि खूप चांगली असते, पण ते पहिली 6 महिने तर त्या आईनं तिच्या मुलीबद्दलचं प्रेम एका गाठोड्यात बांधून ते खुंटीला अडकून ठेवा असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर ना ते आयुष्यभर पुरेल ते प्रेम, एवढं तिला पुरेल ते. एकदा ती तिच्या लाईफमध्ये सेट झाली की ह्या गोष्टींची काय कमतरता भासणार नाही. दुसरी गोष्ट म्हणला तर मुलांविषयी बोलला तर मुलं पण आता बऱ्यापैकी व्यसनी होत चालली आहेत. त्यांनी निर्व्यसनी झालं पाहिजे. आपल्या घरातल्यांची काळजी, आई वडिलांची काळजी, आपल्या बायकोची काळजी घेतली पाहिजे. तसेच अशा या वधूवर परिचय मेळाव्यातून आपल्या पुढे जाऊन चांगले विवाह होतील. आता नियोजित वधूवरांनी आपली नाव नोंदवलीच आहे, तर याच्या पुढे जाऊन त्यांचे विवाह होतील. ते पुढे जाऊन त्यांचे संसारी योग्य रीतीने पेलतील अशी मी सद्भावना व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो.